नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार रात्री 10 वाजता संपतोय। गेले जवळपास 2-3 आठवडे हा प्रचाराचा धुळा शिगेला पोहोचलेला होता। आरोप प्रत्यारोप, उमेदवारी, वादग्रस्त वक्तव्य, सगळे सोयऱ्यांची सोय अशा सगळ्याच मुद्द्यांनी हा प्रचार गाजलेला आहे। आज निवडणुकीला एक दिवस उरला असताना आयोगाने 22 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्यात, पण उर्वरित ठिकाणी धुळा उडणार आहे। आज आपण राज्याच्या विविध भागामध्ये हा निवडणुकीचा नूर कसा आहे, कोण कुठे बाजी मारणार, कुणाची हवा आहे, कुणाला धूळ चारली जाणार, वादग्रस्त वक्तव्यांचे परिणाम काही दिसणार का, या सगळ्याचा आज आढावा घ्यायचा आहे। आणि याच संदर्भात चर्चेत आमचे राज्यभरातले प्रतिनिधी सहभागी होत आहेत। आपल्यासोबत सिंधुदुर्गमधून असतील संदीप राजगोळकर, जळगावातून भूषण चिंचोरे, कोल्हापुरातून शेखर पाटील, नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आणि बीडमधून उदय नागरगोजे आपल्याला त्या ठिकाणचं विश्लेषण करणार आहेत। सुरुवातीला आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊया, शेखर पाटील यांच्याकडे। शेखर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी दोन राष्ट्रवादी फुटल्यानंतर पहिल्यांदा एकत्र आले कुठल्या तरी निवडणुकीमध्ये। पश्चिम महाराष्ट्रातलं एकूण चित्र कसं आहे? नम्रता बरोबर आहे। एक चंदगडी पॅटर्न जो आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला। आणि हे घडवून आणलं ते हसन मुश्रीफ यांनी। एकीकडे राज्यभरात दोन राष्ट्रवादी किती टोकाची भूमिका आता घेताना दिसत आहेत आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय। मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे सगळं माफ असतं असा एक संदेश देत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र घेतल्या आणि भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात त्या ठिकाणी शड्डू ठोकलेला आहे। ते चंदगडमधलं वातावरण नगरपंचायतीचं आहे, ज्या ठिकाणी कालच देवेंद्र फडणवीस जे आहेत ते येऊन गेलेले आहेत प्रचार करून। अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती जिल्ह्यातल्या अनेक नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या ठिकाणी देखील पाहायला मिळते। आपल्याला याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजून एक पॅटर्न पाहायला मिळाला, तो म्हणजे भाजप आणि काँग्रेस एकत्र येत जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचं पॅनल म्हणजे अर्थातच राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिवसेनेचे तिथे सहयोगी आमदार आहेत आणि त्यांचंच त्या ठिकाणी आघाडी त्यांनी बनवलेली शाहू विकास आघाडी आणि त्यांच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि त्यांच्या विरोधात हे सगळे काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या सगळ्यांनी एक मोठ बांधलेले आहे। राजू शेट्टी विशेष करून त्यांच्या सोबतच आहेत। त्यांनी मोठ बांधत राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एक मोठं आव्हान दिलेलं आहे। आणि दुसरीकडे आपण एक इंटरेस्टिंग बाब या संपूर्ण निवडणुकीमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला खरं तर ही बातमी एक मोठी बातमी म्हणून त्याकडे पाहिलं गेलं, ते म्हणजे कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोघेही एकत्र आले आणि तो एकंदरीतच संपूर्ण मतदारांना, कागलवासियांना, कागल विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना एक धक्कादायक चित्र होतं। आपण सगळे कागलच्या विकासासाठी एकत्र आलेलो आहे असा एक संदेश देत दोघांनी हातात हात घातलेला आहे आणि त्यांच्या विरोधात आहे शिंदेची शिवसेना। एकीकडे या दोघांनी जरी त्या ठिकाणी मोठी लढाई त्या ठिकाणी देत असली तरी दुसरीकडे संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आघाडी बनवलेली आणि त्यातून संपूर्ण उमेदवार रिंगणात उतरवलेले। त्यामुळे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारे हे तीन महत्वाचे मतदारसंघ नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या ज्या राज्यात चर्चेला गेलेल्या आहेत आणि अशीच परिस्थिती राज्यभरात देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळते। मात्र हे नगरपंचायत नगरपरिषद आपण आता उत्तर महाराष्ट्रात जाऊया। जळगावमधनं भूषण चिंचोरे आपल्या सोबत आहेत। भूषण, जळगावमधलं काय चित्र आहे? म्हणजे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात विशेषतः बऱ्याचशा प्रतिष्ठेच्या लढती आहेत, अनेक मंत्र्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। निश्चित नम्रता, आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विशेषतः खानदेशचा जर विचार केला तर नगरपालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं सुरुवातीला नेत्यांकडून बोललं गेलं। मात्र जसे जसे निवडणुका सुरू झाल्यात, उमेदवारी अर्ज दाखल झालं, त्यानंतर हे स्पष्ट झालं की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका नसून तर नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या निवडणुका आहेत असं चित्र जे आहे ते सध्या खानदेशात दिसत आहे। जर आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी 2 मंत्री, 2 आमदार व 2 माजी आमदारांच्या नातेवाईक जे आहेत, पत्नी ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत व विद्यमान आमदार जे आहेत मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील शिवसेनेचे, तर त्यांच्या मुलगी देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूणच जर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर अनेक नेत्यांच्या ज्या कुटुंबाच्या ज्या आहेत त्या प्रतिष्ठा सध्या पणाला लागल्या आहेत। नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी उभ्या आहेत। जर धुळ्याचा विचार केला तर धुळ्यामध्ये जयकुमार रावल यांच्या ज्या आई आहेत त्या बिनविरोध त्या ठिकाणी नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत आणि नंदुरबारमध्ये देखील चंद्रकांत रघुवंशी विरुद्ध विजयकुमार गावित असा सामना त्या ठिकाणी होतो आहे। चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नम्रता,
नाही अगदीच. आणि इकडे नाशिक मधलं सुद्धा चित्र काही फार वेगळं नाहीये. प्रत्येक ठिकाणी टशन आपल्याला बघायला मिळते. आपण नागपुरात जाऊया. जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, नागपूर मधलं काय चित्र आहे? तिथे सुद्धा अनेक हाय प्रोफाईल लढती, अनेक हाय प्रोफाईल प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. नक्कीच नम्रता, नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये 15 नगर परिषदा आणि 12 नगरपंचायत अशा एकूण 27 नगरपालिका आणि नगरपंचायतसाठी निवडणुका आहेत. राज्यातील ही सर्वात मोठी संख्या आहे की 27 केवळ नागपूर जिल्ह्यातल्यासाठी आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हा गृह जिल्हा आहे, महसूल मंत्र्यांचा गृह जिल्हा आहे आणि त्यामुळे येथील भाजपच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर तेवढीच मोठी जबाबदारी देखील होती की या निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे. जर विचार केला नागपूर जिल्ह्याचा तर 27 ठिकाणी भाजपने आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वबळावर उभे केलेले आहेत. महायुती म्हणून कुठेही भाजपने समझोता केलेला नाही आणि त्याच अनुषंगाने त्याच तोडीस तोड म्हणून 13 जागी जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. 8 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तर 7 ठिकाणी जे दोन्ही राष्ट्रवादी आहेत त्यांचे उमेदवार उभे आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी जे आहेत, कुठे तिरंगी कुठे चौरंगी किंवा बहुरंगी लढती ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत. विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये गडचिरोलीची निवडणूक महत्वाची आहे, कारण येथील पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे इथे त्यांच्यासाठी ही मोठी निवडणूक आहे. मात्र राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीने इथे आपलेही उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे मुख्य मुकाबला जो दिसून येतो तो राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर भंडारा असेल, गोंदिया असेल या ठिकाणी देखील युत्या कुठे झालेल्या नाही आहेत. स्थानिक स्तरावर ज्या काही युत्या झाल्या होत्या त्या माध्यमातून ही निवडणूक लढली जात आहे. नागपूर जिल्ह्यात पुन्हा एक इंटरेस्टिंग म्हणजे बुटीबोरीची एक निवडणूक आहे, जिथे काँग्रेसला आपला उमेदवारी देता आलेला नाही आणि त्यामुळे एका अपक्षाला काँग्रेसने आपलं समर्थन जाहीर केलेलं आहे. भाजपमधूनच निघालेले आपलं वेगळा पॅनल बनवून त्यांनी आपले उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे इथे देखील तिरंगी लढत बघायला मिळत आहे. तर एकूणच पाहता ही जी नागपूर जिल्हा असेल किंवा विदर्भातील असेल अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात युती किंवा आघाड्या झालेल्या नाही आहेत. स्थानिक स्तरावर झालेल्या आहेत. स्थानिक विकासाचे मुद्दे असतील, स्थानिक पाणी, सडक आणि गटाराची समस्या असेल किंवा जे कोणत्याही या छोट्या छोट्या शहरांचा विकास असेल त्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत असल्याचं भाजप नेते सांगतात. मोठ्या प्रमाणात प्रचार दौरे झालेले आहेत. भाजप नेते हे प्रचारात अग्रेसर राहिलेले आहेत. मुख्यमंत्री स्वतः यांनी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मोठे दौरे केलेले आहेत. 4 सभा एका दिवशी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनीही दोन दिवस विदर्भात तळ ठोकलेला होता आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचार सभा घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर महसूल मंत्र्यांनी देखील मोठ्या प्रमाणात जाहीर सभा घेतलेल्या होत्या. प्रचाराचा मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचार केलेला होता, प्रचार सभा घेतलेल्या होत्या. आता आजचे काही तास शिल्लक आहेत हा प्रचार संपायला आणि त्यानंतर मतदार राजांचा कौल कोणाला मिळतो हे आता उद्याच्या मतदानातून स्पष्ट होईल. आपण बीडमध्ये जाऊया, उदयकडे. उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, मराठवाडा विशेषतः हा आंदोलनाचा भाग म्हणून गाजला गेला. मराठा आंदोलन बघितलं, ओबीसी आंदोलन बघितलं, वाल्मिक कराड असेल, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण असेल, वादग्रस्त वक्तव्य, सगळ्यांनीच मराठवाड्याची ही निवडणूक सध्या गाजलेली आहे. कसा परिणाम दिसतोय? कुणाकुणाची प्रतिष्ठा कुठे कुठे पणाला लागली आहे? वेगळी समीकरणं कुठे दिसत आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये 44 नगरपालिका आणि 10 नगर पंचायतींच्या निवडणुका होत आहेत आणि यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असं जरी या निवडणुकांना म्हटलं जात असलं तरी राज्य स्तरावरील नेते या प्रचारामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विशेषतः जे महायुतीमधले प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे सगळे नेते या ठिकाणी प्रचारात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सत्तेचा उपयोग तुमच्या विकासासाठी मी कसा करून देईल हेच ते मतदारांना पटवून देत आहेत. आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी महायुती कुठेही झालेली नाही, परंतु परळीत मात्र मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेत महायुतीच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी ही एकत्रित पद्धतीने निवडणूक ते लढवत आहेत आणि स्वतः त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार बजरंग सोनवणे आहेत त्यांनी आव्हान उभा केलंय. तर दुसरीकडे आपण बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील महायुतीचे जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्येच लढत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. असंच चित्र मराठवाड्यातील इतर नगरपालिकांमध्ये देखील आहे आणि या पार्श्वभूमीवर म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत महायुतीमधले राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा शिवसेना
त्यांच्यामध्येच प्रमुख लढती होत आहेत आणि विरोधी पक्षांनी देखील मोठं आव्हान उभं केलंय. आता या सत्ताधाऱ्यांना मतदार स्वीकारतात की विरोधकांना संधी देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्य ह्या प्रचाराच्या काळात बघायला मिळाली. मी भूषणकडे ते भूषण, विशेषतः आधी तिकडचा जर तुमच्या भागातला विचार करायचा झाला तर गुलाबराव पाटलांचं लक्ष्मी दर्शनाचं वक्तव्य अगदीच ताजं आहे आणि नंतर त्यावरती मुख्यमंत्री शिंदेना बरीच सारवासारव करायला लागलेली होती. तर अशा वक्तव्यांचा कितपत परिणाम दिसून येतोय लोकांवरती? निश्चितपणे नम्रता अंमळनेर इथल्याच सभेत जे आहे ते गुलाबराव पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तुम्ही बाहेर खाटा टाकून झोपा, लक्ष्मी दर्शन तुम्हाला होईल, असं ते जाहीरपणे त्या ठिकाणी म्हटलेले होते. या वक्तव्याची देखील जी आहे ती मतदारांमध्ये बरीच चर्चा आहे. आणि जर आपण जिल्ह्यातल्या एकूण जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात सध्या महायुतीमधले प्रमुख पक्ष जे आहेत ते विरोधात लढत असल्याचं चित्र आहे. प्रामुख्याने ज्या लढती आहेत त्या शिंदेसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशाच या लढती होत आहेत. आणि या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे. लाडक्या बहिणींना इनकॅश करण्यासाठी शिंदेसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांनी मीच तुमचा सक्का भाऊ आहे अशा प्रकारची जी वक्तव्य आहेत ती एकनाथ शिंदेकडून आलेली आहेत. देवेंद्र फडणवीसांचा देखील सूर काहीसा असाच होता. लाडक्या बहिणी हा जो फॅक्टर आहे हा विधानसभा निवडणुकीत महत्वाचा ठरला होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील हा फॅक्टर गेम चेंजर ठरू शकतो. त्याचमुळे लाडक्या बहिणींना इनकॅश करण्याचा जो प्रयत्न आहे तो देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यासोबतच वादग्रस्त वक्तव्य देखील चर्चेत ठरलेली आहेत. नम्रता, अगदी. आपण इकडे कोल्हापूरकडे जाऊया. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेखर, विशेषतः आपण अनगरसारखी बघितली ज्या ठिकाणची निवडणूक आता रद्द झालेली आहे, पण अनगरमध्ये बघितलं तर तिथे बराच मोठा गोंधळ झालेला होता. अशा अनेक ठिकाणी वादाचे मुद्दे आहेत. काही ठिकाणी तर बिनविरोध निवडून आलेले आहेत अनेक उमेदवार, अनेक नगराध्यक्ष. याकडे कसं बघायचं? म्हणजे जनतेकडनं कसा रिस्पॉन्स आहे ह्याला? हे खरोखरच बिनविरोध आहेत की सेटलमेंटचा सूर कुठे दिसून येतोय मतदारांमध्ये? नम्रता, अगदी तुम्ही ज्या ठिकाणी खरं तर पॉइंट आउट करतायत तोच मुद्दा मी सांगेल. कागलचा विशेष करून चर्चा सगळ्यात पहिला झाली होती, कारण कागलमधला पहिला निकाल जो होता तो हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई त्या बिनविरोध पहिला निवडून या ठिकाणी आल्या होत्या. आणि त्यानंतर पन्हाळ्यामध्ये देखील 6 नगरसेवक जे ते बिनविरोध झाले. अशा पद्धतीचे नगरसेवक त्या ठिकाणी बिनविरोध देत असताना त्या नातेवाईकांनी देखील जो उमेदवार बिनविरोध निवडून आला त्यांच्या विरोधात ज्या उमेदवार होता त्यांच्यावरती दबाव टाकला गेला होता असा देखील आरोप करण्यात आला होता त्यांच्या परिवाराकडून. आणि नंतर ते सगळं शांत झालं. मात्र ही जी चर्चा आहे ती त्या 2 दिवसांपुरतीच राहिली. नंतर पुढे जाऊन पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र राज्यात तुम्ही जसं म्हणाला पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून प्रचाराचा धडाका खरं तर उडलेला आहे. नगरपंचायतीच्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री येऊन प्रचार करून गेलेले आहेत. चंदगड सारख्या अतिशय दुर्गम ठिकाणी जो महाराष्ट्राचा शेवटचा तालुका म्हणून त्याची ओळख आहे. तर असाच प्रचार जो आहे तो संपूर्ण 7 ते 8 दिवसांपासून सुरू आहे. विशेष करून आपण साताऱ्याचा जर विचार केला, मगाशी आपण राहून गेलं, सातारा नगरपालिकामध्ये यावेळी पहिल्यांदाच पक्षीय चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक होताना पाहायला मिळते. एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्र दोघं एकमेकांच्या विरोधात टाकलेले आहेत. एकीकडे शशिकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पॅनेल उभं केलेलं आहे. तर दुसरीकडे दोन्ही राजे एकत्र आलेले आहेत. शिवाय अपक्षांनी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केलेले आहेत आणि ते देखील उद्या आपलं नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे निश्चितच या सगळ्या निवडणुकीकडे एक संपूर्ण महाराष्ट्राकडे जर आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून लक्ष दिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका आहेत. त्यामुळं निश्चितच अनेक पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना काहीशी मुभा दिलेली आहे आणि ती मुभा दिलेलं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आघाडी तयार झालेल्या याच्यावरून स्पष्ट झालेलं. त्यामुळे निश्चितच या सगळ्या आघाड्यांना कशा पद्धतीने हे मतदार आहेत ते उद्या आपल्या मतपेट्यांच्या माध्यमातून आपला मतांच्या रूपाने आशीर्वाद टाकणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे. 3 तारखेलाच या सगळ्या आघाडींना कशा पद्धतीने लोकांनी स्वीकारलेलं आहे ते देखील पाहणं गरजेचं असतं. उदयकडे जाते मी. उदय, मराठवाड्यामध्ये विशेषतः औरंगाबाद, माफ करा, छत्रपती संभाजीनगर आणि या भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा होतील अशी एक चर्चा होती. पण उद्धव ठाकरे काय, शरद पवार काय, या नेत्यांच्या सभा त्याच भागात काय कुठेही झालेल्या दिसत नाहीयेत. तर त्याला रिस्पॉन्स कसा मिळतोय? नक्कीच आपण जर पाहिलं तर महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल, यांचे जे राज्य स्तरावरचे नेते आहेत ते थेट प्रचारात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल हे मात्र
काही तांत्रिक अडचणीमुळे आपण उदयपर्यंत आपला संपर्क तुटलेला आहे. आपण जितेंद्रकडे जाऊया, नागपूरमध्ये जाऊया. जितेंद्र, विदर्भामध्ये जर आपण प्रतिष्ठेच्या लढती बघितल्या तर कोणकोणत्या अशा नगरपंचायती आहेत ज्याकडे लक्ष ठेवणं मस्ट आहे, जिथे खूप इंटरेस्टिंग लढती होऊ शकतात? नक्कीच या नागपूर असेल किंवा विदर्भ असेल, नक्कीच मोठ्या लढती आहेत आणि खास करून लक्षवेधी लढती आहेत असंच म्हणावं लागेल. पहिलं जे येते नागपूर जिल्ह्याचाच विचार केला तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. ते स्वतः कामठी विधानसभा मतदारसंघातून म्हणजे नागपूर ग्रामीणमधून निवडून येतात. त्यामुळे कामठी नगर परिषदेवर झेंडा फडकवणं हे त्यांचं यावेळचं प्रमुख लक्ष आहे. कारण आतापर्यंत कधीही कामठीमध्ये भाजपचा झेंडा फडकलेला नाहीये. त्यामुळे कामठी नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती भाजपसाठी आणि खास करून महसूल मंत्र्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. दुसरं, गोंदियाचा विचार केला तर गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल आहेत, राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. भंडाऱ्यामध्ये परिणय फुके आणि नाना पटोले यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी देखील ती प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आणि भाजप आणि शिंदेची शिवसेना म्हणजे नरेंद्र भोंडेकर विरुद्ध परिणय फुके असा सामनाही आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघायला मिळालेला होता. यवतमाळचा विचार केला तर यवतमाळमध्ये यवतमाळची निवडणूक भले पुढे ढकलण्यात आली, मात्र येथे देखील जे आहेत ते आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मुलगी, त्याचबरोबर इतरही कुटुंबातील जे सदस्य आहेत तेच या निवडणुकीत उभे होते. चंद्रपूरमध्ये गेलं तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर आहेत, त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. गडचिरोलीमध्ये विजय वडेट्टीवार काँग्रेसचे मोठे नेते आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोलीतल्या अनेक भागांमध्ये त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. वर्धेचा विचार केला तर वर्धेमध्ये पालकमंत्री आणि राज्याचे गृह आणि शिक्षण राज्यमंत्री त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. तर अमरावतीमध्ये नवनीत राणा असतील, मुख्यमंत्री असतील, ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील जे मोठे नेते आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहेच. त्यांच्यासाठी त्यांनी कामही केलेलं आहे. महत्वाचं इथे एक सांगता येईल की ज्या ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा लागलेल्या होत्या त्याच ठिकाणी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतलेल्या आहेत. त्यामुळे हा कुठेतरी सुप्त संघर्ष तर नाही ना की माझ्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळतील की नाही, हा देखील त्या पाठीमागे काही एखादा सुप्त संघर्ष आहे का, असाही जो सूर आहे तो या माध्यमातून समोर आलेला आहे. कारण निवडणुकीच्या प्रचारामध्ये अशाच सभा लागलेल्या होत्या ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यात, ज्या मतदारसंघात किंवा ज्या नगर परिषदेसाठी ही निवडणुकीसाठी प्रचार सभा अगोदर एकनाथ शिंदेंनी केली त्याच ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे मोठे नेते आहेत, या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि नेमकं आता उद्याच्या मतदानामध्ये काय होतं त्यानंतर जो आहे तो निकाल जो परवा येणार आहे त्यात हे स्पष्ट होईल. अगदी. आपण कोकणात जाऊया. संदीप राजगोळकर आपल्या सोबत आता आहेत. संदीप, कोकणामध्ये सगळ्यात जास्त लक्ष लागलंय ते म्हणजे राणे विरुद्ध राणे ही लढत जी आहे, सध्या काय चित्र आहे कोकणात? तर काल रात्रीपासून मी कोकणात आहे आणि आपण जर इथली परिस्थिती पाहिली तर कणकवली असेल, मालवण, त्याचबरोबर वेंगुर्ला आणि मालवण ही महत्वाची जी नगरपालिका आहेत, 4 नगरपालिका, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण खरं तर तळ कोकणामध्ये जे काही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण खरं तर तळ कोकणामध्ये जे काही घडलं ते यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. म्हणजे यापूर्वी उद्धव ठाकरे आणि भाजप असा संघर्ष कोकणानं पाहिलेला आहे किंवा उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचा संघर्ष पाहिलेला आहे. पण आता राणेंच्याच 2 मुलांमधला हा एक वाद संपूर्ण तळ कोकणानं अनुभवला आणि त्यानुसार पाहायला गेलं तर प्रचार सभा तर सगळ्या गाजल्या. प्रामुख्यानं पाहायला गेलं एकनाथ शिंदे यांनी काल सभा घेतली. पण ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये गाजलेले मुद्दे असे सांगता येतील. एकतर निलेश राणे यांनी जे स्टिंग ऑपरेशन केलं किंवा कॅमेरामधून जे रेकॉर्डिंग केलं थेट सोशल मीडियावरून त्यांनी लाईव्ह करत भाजपवर एक टीका केली किंवा भाजपवर एक मोठा जो आरोप केला होता त्याची जोरदार चर्चा झाली. आणि आता निवडणूक आयोगानं त्याबाबतचं स्पष्टीकरण देखील दिलं आहे की एखाद्या नेत्यानं एखाद्याच्या घरी जाऊन असं चित्रीकरण करणं योग्य नाही. दुसरं महत्त्वाचं, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या. म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र आली कणकवलीमध्ये. खरं तर वरून हायकमांडचा म्हणजे ठाकरेंच्याकडून त्याला खरं तर परवानगी नव्हती, तरी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तसा निर्णय घेतला आणि शहर विकास आघाडी स्थापन केली. त्यामुळं वेंगुर्ला, कणकवली, मालवण या सगळ्या नगरपालिकांमध्ये वेगवेगळी सूत्र खरं तर पाहायला मिळत आहेत. आणि आत्ता काही वेळापूर्वी सगळ्यात मोठी बातमी नम्रता ही आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जे संदेश पारकर
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत कणकवलीमधले, त्यांनी काही दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी थेट 30 कोटी रुपयांची मागणी करत नगराध्यक्ष पद देखील द्या असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. काही तास उरलेले आहेत प्रचार संपायला. उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होते, त्यापूर्वी नितेश राणे यांनी हा मोठा गौप्यस्फोट कोकणामध्ये केला आहे. आता याला संदेश पारकर नेमकं काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. पण एकंदरीतच संपूर्ण राजकारण ढवळून निघालेलं आहे. सामान्य कोकणकर म्हणून काय तो ईव्हीएम मशीनमध्ये कुणाला नेमकं कौल देणार हे तर बुधवारी समजेल. पण प्रचार सभा जोरात झाल्या. काल नारायण राणे यांची एकनाथ शिंदे यांनी भेट देखील घेतली. त्यामुळं आत्तापर्यंत तरी निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला नाही आहे. फक्त नितेश राणे यांनीच पत्रकार परिषद घेतली. पुढच्या काही तासांमध्ये निलेश राणे संवाद साधतात का आणि काही बोलतात का हे बघावं लागेल. पण आज नितेश राणे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी थेट निलेश राणे यांच्यावर टीका करणं टाळलेलं आहे. नाही अगदी संदीप, याला जोडून एक प्रश्न असा विचारतात ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं जे वक्तव्य की युती 2 तारखेपर्यंत टिकवायचे, त्याचे पडसाद काय उमटतात तिकडे? हो, नाही, आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील नितेश राणे यांनी तोच खरं तर पुनरुच्चार केला असं म्हणता येईल. 3 तारखेपर्यंत थांबा. कारण महत्त्वाचं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांची काल ज्या वेळेला सभा होती कोकणामध्ये त्यावेळेला त्यांनी नारायण राणे यांची भेट घेतली आणि एक प्रकारे समझोता किंवा एक प्रकारे मनोमिलन दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. नारायण राणे अगदी घराच्या बाहेरपर्यंत एकनाथ शिंदे यांना सोडण्यासाठी आलेले होते आणि त्यामुळंच काय आज दिवसभरात निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद खरं तर साधलेला नाही. आणि आता जे नितेश राणे यांची पत्रकार परिषद झाली त्यामधून त्यांनी असं म्हटलं की पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, त्या पक्षाच्या प्रमुखाला आहे. त्यामुळं निलेश राणे हे एका पक्षाचे आमदार आहेत, ती त्यांची भूमिका योग्य असल्याचंच नितेश राणे वारंवार सांगतायत. त्यामुळे मोठे असे पडसाद काय म्हणता येणार नाही. मात्र ही आता म्हणजे ही जे काही सगळं घडलेलं होतं ही आता दिल्लीपर्यंत देखील जाऊन पोचलेलं आहे. त्यामुळे महायुतीतला हा तणाव कमी करण्यासाठी हायकमांडकडं किंवा वरिष्ठ पातळीवरून देखील प्रयत्न केले जातील. महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे दिसणार नाही याची काळजी खरं तर महायुतीमधले घेणार असल्याची माहिती देखील आपल्याला समजते. त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल आगामी निवडणुकीत नेमकं काय होतं. पण उद्या मतदान होणार आहे. मतदानाला मोठ्या संख्येनं सगळ्या मतदारांनी यावं असं आवाहन सगळ्याच नेत्यांनी केलं आहे. पण संदेश पारकर यांनी 30 कोटी रुपयांची मागणी करत नगराध्यक्ष पद मागितलं होतं असा दावा केल्यामुळं आत्ता मात्र कणकवलीचं राजकारण पुन्हा एकदा काही तासांसाठी म्हणजे मतदानाच्या आधी काही तासांसाठी ढवळून निघणार आहे यात शंका नाही. आपण पाहतोय नितेश राणे हे आता वेंगुर्ल्याला निघालेले आहेत. म्हणजे तिथं परत त्यांची एक प्रचार सभा आहे आणि आता काही वेळापूर्वी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर नितेश राणे हे निघालेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर भाजप विरोधात शहर विकास आघाडी जी सगळे राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत म्हणजे हे वातावरण सध्या कणकवलीमध्ये तर पाहायला मिळतंय. बघावं लागेल की मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो ते. नाही, अगदी जसं आता संदीप तुम्ही म्हणालात की स्थानिक पातळीवरती युती आघाडी होतीये, त्याचा राज्यामध्ये जी काही युती आघाडी आहे त्याच्यावर काय परिणाम होतो हे येणारा काळ आपल्याला सांगेलच. मात्र आता शेवटचे अगदी काही तास उरलेले आहेत, त्यामुळे प्रचार अगदी शिगेला पोहोचणार आहे. रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत आहे आणि त्यानंतर उद्या आता मतदान होईल आणि मतदार राजाचा कौल नेमका कुणाला असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र राज्यभरातले सगळे आपले हे प्रतिनिधी नजर ठेवून आहेतच. आपण सगळ्यांनी आम्हाला माहिती दिली, ठिकठिकाणचं विश्लेषण केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आपल्यासोबत भूषण जळगावमधून होते, शेखर कोल्हापुरातून, जितेंद्र नागपूरमधून, उदय बीडमधून आणि संदीप राजगोळकर कोकणातली आपल्याला अपडेट देत होते. सगळ्यांचे आभार.